नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहुयात आत्ताची सर्वात मोठी बातमी. कण रगडिता वाळूचे तेलेही गळे. मनात जिद्द व चिकाटी आणि कोणतेही काम तळमळीने केल्यास वरील उक्ती खरी ठरण्यास वेळ लागत नाही. जणू असाच काहीसा अनुभव आला आहे. लहानपणापासून शिक्षण व त्यानंतर नोकरी, कुटुंब, संसाराचा गाडा हाकताना सतत व्यस्त असताना शेतीकडे वेळ देणं खूप कठीण होते. मनात एकच विचार, नोकरीनंतर पुढं काय असा प्रश्न असायचा. यातूनच सेवानिवृत्त झाले आणि आता घरी मन लागत नाही म्हणून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेती तर करायची आहे, पण शेती माळ रानावर आहे. दगडगोटे असलेली शेती. काय करावे, काय करू नये, जणू याच विचारातून मनात विचार करून इतरांपेक्षा वेगळे काही करण्याचा विचार करून अखेर आपल्याकडे काय मिळत नाही यांची चौकशी करून शेवटी ड्रॅगन फ्रूट लागवड करण्याचा विचार करून माळ रानावर हिरवीगार शेती फुलवणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप धुमाळ यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. खरोसा ते शेडोळ रस्त्यावर माळ रानावर असलेल्या शेतात त्याची योग्य मशागत करून ड्रॅगन फ्रूट व सफरचंदाची लागवड केली. सुरुवातीला हे जमेल का, खडकाळ जमीन आहे, असे अनेक प्रश्न डोक्यात खेळत असताना इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करू असा विचार करून माळ रानावर हिरवीगार शेती फुलवून वेगळा आदर्श निर्माण करणारे दिलीप धुमाळ काय सांगतात जाणून घेऊयात. दिलीप विश्वनाथराव धुमाळ, मुक्काम पोस्ट शेडोळ, तालुका निलंगा. मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक. 2016ला मी रिटायर झालो. त्यानंतर मग हळूहळू शैक्षणिक कामे करत कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळामध्ये आपल्याला परिस्थितीने शिकवले की निसर्गाकडे चला. आणि मग ही आमची परंपरागत शेती होती आणि 2021-22मध्ये सहज शेतीकडे मी आलो असता लक्षात आलं की आपण आता काहीतरी निवृत्तीच्या नंतर आपण काहीतरी वेगळं गावामध्ये करायला पाहिजे, म्हणून मी या शेतीकडे वळलो. शेती करायची, मग कशी करायची? परंपरागत पद्धतीने शेती न करता माझ्या हिश्श्याला हे सगळे माळरान पडीक जमीन आलेली होती आणि ह्या पडीक जमिनीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. मग पहिल्यांदा इथं पाण्याची सोय कशी ती बघितलं. 2-3 या ठिकाणी बोर घेतले, पाईपलाईन करून या ठिकाणी शेततळं घेऊन पाण्याची सोय केली. आता लावायचं काय? आपल्याला फळझाडं लावायची आहेत. मग ती कोणती लावायची आहेत? जे की परंपरागत नाहीत. मग कोणते घ्यायचे? मग याचा विचार करत करत ड्रॅगनचा शोध घेतला मी आणि मग ड्रॅगनच्या बाबतीमध्ये त्याची पूर्ण इतिहास बघितला आणि त्याला लागणारी जमीन, त्याला लागणारं हवामान आणि येणारं उत्पन्न हे कसं आहे याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे अत्यंत फायदेशीर अशा प्रकारचं फळ आहे आणि याला वाढती मागणी आहे. हे आपल्या देशामध्ये नवीन अशा प्रकारचं हे फळ आहे आणि उपयुक्त अशा प्रकारचं फळ आहे जे की आपल्या परिसरामध्ये याची लागवड नाही. मग आपण हे करायचं आणि मग याची पहिल्यांदा मी जानेवारी 2022मध्ये लागवड केली. त्यानंतर असं लक्षात आलं की HRMN 99 प्रकारच्या जातीचे सफरचंदसुद्धा हे आपल्याकडे येऊ शकतात. याची पण कोणी लागवड केली नाही आणि म्हणून एक लोकांना एक या ठिकाणी आदर्श धडा घेण्यासाठी यावा म्हणून मी सफरचंद 300 रोपाची या ठिकाणी लागवड केली, जे की आज 3 वर्षाची हे रोप आहेत. त्याचबरोबर परंपरागत आम्ही आंब्याची लागवड या ठिकाणी बांधावर केली की जे केशर पद्धतीचा आंबा आहे. त्यानंतर दुसरं बांधावरच मी नारळाची लागवड केली. हे अशा प्रकारचं या ठिकाणी हे फळबाग मी हळूहळू विकसित या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर याचाच आदर्श लोकांनी घ्यावा किंवा या सेंद्रिय शेतीकडे लोकांनी वळावं यासाठी म्हणून मी कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी माझा 2 वेळेला सत्कार केला. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर त्यांनी सत्कार केला आणि मग हळूहळू सेंद्रिय शेती याचं महत्त्व आम्हाला त्यांनी पटवून दिलं आणि मग विषमुक्त शेती कशी करायची या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून मला सांगितले की तुम्ही एक गट स्थापन करा आणि म्हणून या ठिकाणी मी जय किसान नैसर्गिक शेती विकास गट हा गावामध्ये स्थापन केला आणि त्याअंतर्गत सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये सेंद्रिय खतं कसे तयार करायचे, सेंद्रिय औषधं कसे तयार करायचे याबाबतचं प्रशिक्षण आम्ही स्वतः घेतलं, शेतकऱ्यांना दिलं, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि अशा पद्धतीने हळूहळू आम्ही जीवामृत, घनजीवामृत, त्यानंतर ताम्रताक, त्यानंतर गांडूळ पाणी अशा प्रकारच्या सेंद्रिय खताचा आणि सेंद्रिय द्रव्याचा वापर करून आम्ही हळूहळू हे विषमुक्त शेती करण्याचा आम्ही हा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे
50 शेतकरी हे जुळले गेलेले आहेत. ते सर्वजण माझ्या संपर्कामध्ये आहेत. शेती आज हा एकतर परस्वाध्यायांचा हा व्यवसाय आहे की शेतकरी फक्त उत्पन्न घेऊ शकतो, पण त्याच्या भावाची किंमत तो करू शकत नाही. तरीसुद्धा जर मेहनतीनं आणि सातत्यानं जर आपण पिकाचं उत्पन्न घेत राहिलो, भाव काही मिळू, तर मोठ्या प्रमाणामध्ये हे निसर्ग आपणाला देत असतं. तर सातत्यानं जर आपण हे करत राहिलो तर आपणाला शेती ही फायदेशीर नक्कीच होऊ शकते, राहू शकते. आणि शासनालासुद्धा किंवा जे शासनकर्ते आहेत त्यांनासुद्धा माझं विनंती अशी राहील की ही जी शेतकऱ्याचे जे उत्पन्न आहे ह्याला उत्पन्नावर आधारित अशा प्रकारचा भाव त्यांना बांधून द्यावा, किंवा जे स्वामीनाथन आयोग आहे या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी त्यांनी काटकसरीने करावी. आणि जे की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करावा. त्यांना कुठेतरी असं कर्जमाफी करून ही करून ते करून अशा प्रकारची तात्पुरत्या स्वरूपाची मदत न करता कायमस्वरूपी हक्काचं अशा प्रकारचं त्याच्या उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं हक्काचं त्याच्या किमती जर त्यानं व्यवस्थित उत्पन्नावर आधारित जर किमती त्या मालाला जर दिल्या तर नक्कीच शेतकऱ्याची आत्महत्या थांबवू शकते असं मला वाटतं.